हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण. अध्याय 3, ओवी क्रमांक 33. वर्म हेची माया माईक, याचा करावा विवेक. विवेक केलिया अनेक, येकी मुरे. मागील ओव्यांचा विचार करता विवेकाने हे उमजते की येथे माया असे काहीही नाही. आता जर आपण कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जाऊ लागलो तर असे लक्षात येते की येथे केवळ आत्माराम आहे. उदाहरणार्थ, सजीवामधून अंशात्मा निघून गेला की सजीव निर्जीव होतो. निर्जीव वस्तू जगत पंचमहातत्वांमधून निर्माण झाले आहे. पंचमहातत्वे परम ऊर्जेमधून निर्माण झाली आहेत. परम ऊर्जा ओंकारामधून निर्माण झाली आहे. ओंकार आत्मारामामधून ध्वनित झाला आहे. याचा अर्थ सजीव किंवा निर्जीव असे सर्व काही आत्मारामामधून निर्माण झाले आहे. आत्मपरब्रह्मामध्ये निर्माण झालेल्या विश्वाचे आणि त्यावरील तमाम वस्तू जगताचे हेच एकमेव वर्म आहे. येथे सर्व काही आत्मारामामधून आत्मारामासाठी आत्मारामाने निर्माण केले आहे. येथे एका आत्मारामाशिवाय अन्य काहीही नाही. येथे सर्व काही आत्माराम त्याचा तोच निर्माण करतो, त्याचा तोच पालन करतो, त्या सर्वांचा त्याचा तोच आस्वाद घेतो आणि शेवटी त्याचा तोच त्याच्यात विलीन करून घेतो. हेच केवल ज्ञान आहे. बाकी सर्व अज्ञान आहे. हे केवल ज्ञान ज्याला होते, ज्याच्या आयुष्यामधून भ्रामक सुखदुःख, पापपुण्य, द्वैत अद्वैत, भौतिक अध्यात्म असे सर्व नष्ट होते. त्याचे जीवन कैवल्यानंदी होते. आता पुढची ओवी क्रमांक 34. येकी अनेक आटले, येकपण अनेका सवे गेले. उपरी जे निसंग उरले, तेची स्वरूप तुझे. आता या शेवटच्या 3 ओव्यांमधून श्री समर्थ या अध्यायाची सांगता करत आहेत आणि पुढील समासाची तोंड ओळख करून देत आहेत. ते सांगतात की मागील ओव्यांमधून सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारे सर्व काही एका आत्मारामामध्ये एकवटले, विरून गेले की जे उरते तेच आपले स्वरूप आहे. आपण निस्संग आहोत, कारण आपण सर्वस्वाचे निर्माते आहोत. सर्व आपल्यात समाविष्ट आहे. झाडाचे पाने, फुले, फळे झाडाशी सलगी करू शकत नाहीत. ती झाडावर झाडाने धारण केलेली असतात. त्यांचा कार्यकाल समाप्त झाला की झाड त्यांना सोडून देते आणि ती खाली गळतात, झाडाच्या मुळाशी चरणी विलीन होतात. याचप्रमाणे आपण देह धारण केलेला आहे. त्याचा कार्यकाल समाप्त झाला की देहाला आपण सोडतो आणि तो पंचमहातत्वात विलीन होतो. यास्तव देह म्हणजे आपण नाही. देह पतन झाला की त्यामागे जे उरते अंशात्मा, ते आपण आहोत. याचप्रमाणे विश्वामधील सर्व नष्ट झाले की त्यामागे जे उरते ते म्हणजे आत्माराम, आपण आहोत. आता पुढची ओवी क्रमांक 35. तुझे स्वरूप तुझची न कळे, ते जया साधने आकळे. ते साधन ऐक सोहळे, भोगिसी स्वानंदाचे. श्री समर्थ आता पुढील अध्यायाची तोंड ओळख करून देत आहेत. ते सांगतात की अशा प्रकारे आपल्याला आपली सत्य जाण अशी सहजासहजी होत नाही, येत नाही. त्यासाठी देह जीवित असताना त्याच स्थितीमध्ये देहातीत व्हावे लागते. ही योगविद्या आहे. ती अध्यात्म साधना आणि उपासना याद्वारे साध्य होते.
त्या योगे जेव्हा ध्यान समाधी साध्य होते तेव्हा आत्मस्वरूपावस्था प्राप्त होते, साक्षात्कार होतो, आत्मारामाचा दर्शन योग प्राप्त होतो. आपली आनंदाचे डोही आनंद तरंगे अशी अवस्था होते. आपण कैवल्यात अवस्थित होतो, तीच आपली स्वाभाविक अवस्था आहे. आता पुढची ओवी ही शेवटची ओवी आहे या अध्यायातली. ओवी क्रमांक 36. इति श्री आत्माराम सांगेल पुढील साधन वर्म, जेणे भिन्नत्वाचा भ्रम तुटोन जाये. अशा प्रकारे ब्रह्मनिरूपण हा अध्याय येथे संपन्न होत आहे. श्री समर्थ म्हणतात की पुढील अध्यायात योग साधना आणि तिचे वर्म सांगितले जाईल, ज्या योगे आपला या भौतिकामधील भिन्नत्वाचा भ्रम नष्ट होईल, येथील एकतत्व उमजेल. ते एकतत्व म्हणजेच आपले स्वस्वरूप आहे. अध्याय 3 ब्रह्मनिरूपण संपन्न. ओम तत्सत त्वम असे. हरिओम.